रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 100 कोटीपेक्षा जास्त बजेट असणारा चित्रपट राजा शिवाजी हा चित्रपट येणार आहे आणि त्याचीच स्टारकास्ट फायनल झाली आहे। तर त्याच्याच बद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर। तर फायनली खूप अडचणींनंतर खूप संकटांनंतर राजा शिवाजी हा चित्रपट येणार आहे रितेश देशमुख सरांचा। सुरुवातीला हा चित्रपट नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख हे डिरेक्ट करणार होते आणि तो चित्रपट आणणार होते, परंतु काही त्यांची भांडणं झाली किंवा काही झालं, त्यामुळे आता रितेश देशमुख सर हा चित्रपट डिरेक्ट सुद्धा करणार आहेत आणि त्यामध्ये ऍक्टिंग सुद्धा करणार आहेत। तर चला तर मग ह्या चित्रपटाची स्टारकास्ट पाहूया, कारण ह्या चित्रपटाचा बजेट सुद्धा 100 कोटीपेक्षा जास्त असणार असं सांगितलं जाते आणि पॅन इंडिया रिलीज होणार हा चित्रपट पूर्णपणे, त्यामुळे हा चित्रपटाचा स्टारकास्ट पाहूया। तर सुरुवातीला रितेश देशमुख सर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहेत आणि ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा रितेश देशमुख हेच करणार आहेत। त्यानंतर सरप्राइझिंग म्हणजे सलमान खान हे जीवा महाला यांची भूमिका करणार आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा प्रतापगडची लढाई झाली होती माहिती आहे की म्हटलं जातं की होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हटलं जातं, तर त्या जीवा महाले यांची भूमिका सलमान खान हे करणार आहे। तर तुम्हाला ही जी कास्टिंग आहे ती पट्टी आहे का हे सुद्धा तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये। त्यानंतर जिनेलिया देशमुख हे सुद्धा काम करणार आहेत। अभिषेक बच्चन, फरदीन खान सुद्धा असणार आहेत। त्यानंतर भाग्यश्री, मैंने प्यार किया फिल्म भाग्यश्री हे सुद्धा असणार आहेत। त्यानंतर मराठी ऍक्टर्सची तर लाईनच आहे, महेश मांजरेकर असणार आहे, जितेंद्र जोशी असणार आहेत, त्यानंतर अमोल गुप्ते असणार आहेत आणि त्यानंतर अजून काही खूप कलाकार आहेत, तर त्यांचेही नाव फायनल झालेलं आहे। तर खूप मोठी स्टारकास्ट असणार आहे आणि स्पेशली सरप्राइझिंग म्हणजे सलमान खान आणि आणखीन एक राहिलं म्हणजे संजय दत्त हे अफजल खान यांची भूमिका करणार आहे। ह्यापूर्वी त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे, सो अफजल खानची भूमिका संजय दत्त, तर ती मला वाटतं की ती शोभून दिसेल, पण सलमान खान ॲज अ जीवा महाला हे मला थोडं डाऊटफुल वाटतं। तुमचं कमेंट सुद्धा मला ऐकायला आवडेल। तर इथे ही होती स्टारकास्ट ह्या चित्रपटाची। हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होणार आहे, 100 कोटीपेक्षा जास्त बिझनेस बजेट असणार आहे या चित्रपटाचा आणि पहिला मराठी चित्रपट असणार आहे ज्या की 100 कोटीपेक्षा जास्त बजेट। तर हा चित्रपट खरंच बजेट रिकव्हर करू शकेल का, इनफॅक्ट हा चित्रपट किती जास्त कमाई करेल आणि मराठी चित्रपटांचा झेंडा अटकेपार रोवेल का, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे। आणि मे बी 2026 मध्ये शिवजयंतीच्या आसपास हा चित्रपट येईल असं म्हटलं जातं। सो होपफुली हा चित्रपट मॅग्नम ओपसची ओपनिंग घेईल आणि खूप चित्रपटाचं कलेक्शन होईल हीच आशा करतो। तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पाहत राहा। लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।